दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर भोंडेकरांनी काय दावा केलेला आहे तो आपण पाहूया। यांचे खूप सारे यांच्यावरती दबाव टाकण्यात आला, अडचण निर्माण करण्यात आला आणि त्याच्यामुळे ते आम्हाला निधी फार कमी द्यावं लागले। त्याच्यात तुम्ही बघा जनसुविधाचा निधी जो आम्हाला 40% मिळायचा, 35% मिळायचा, तो 20% वर आला। तो असं त्यांच्यावरती प्रेशर होतं खूप सारं। आता कोण नेते होते का होते मी त्याच्यात खोलात जाणार नाही, शेवटी आरोप लावण्याचा विषय होईल, परंतु ते त्यांच्या मागे त्रास होता आणि म्हणून त्यांना ते मला वाटतं सोडावं लागलं। स्वतः पालकमंत्री जे संजयजी सावकारे आहेत ते भंडारा सोडण्यास इच्छुक होते, कारण त्यांना काही थोडंसं त्रास होतो। आता ते काय त्रास होतो मी काही त्याच्यात खोलात जाणार नाही। आणि भंडाऱ्यातल्या या सगळ्या पालकमंत्री पदाच्या वादावर चंद्रशेखर बावनकुळे आणि परिणय फुके नेमकं काय म्हणतात आपण तेही पाहूया। जळगाववरनं भंडाऱ्याला प्रवास करणे आणि भंडाऱ्याला जाऊन त्या ठिकाणी काम करणे हे थोडं अवघड असल्यामुळे मागच्या 3 महिन्यापासून संजय सावकारेजी हे माझ्याशी बोलतात आहे की काही करून मला सलग जिल्हा द्या, सलग जिल्ह्यात सहपालकमंत्री चालेल, पण तिथे पालकमंत्री पदाकरता सलग असलेला कुठला तरी मंत्रीपद जोडा। म्हणजे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर हे सलग आहेत भंडाऱ्याला, म्हणून त्यांना जोडण्यात आला आहे। भंडाऱ्याला येण्यासाठी फार ते 8-9 तास प्रवास करायला लागत होते आणि ते वारंवार इथे येण्यात सक्षम नसल्यामुळे आणि पंकज भोयर कारण बाजूच्या जिल्ह्याचे असल्यामुळे ते नेहमी ते येऊ शकतात, लक्ष दिसतात, म्हणजे म्हणून पंकज भोयरला इथे गेलेलं आहे आणि म्हणून पालकमंत्री साहेबांनी स्वतः विनंती केली होती सावकारे साहेबांनी की त्यांना तो जिल्हा बदलून